नमस्कार. कसे आहे सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. आज सकाळपासून नाही मी व्हिडिओ शूट करायला घेतला. डायरेक्टली संध्याकाळी शूट करायला घेतलं आणि असं दाखवण्यासारखं पण काही नव्हतं आणि असं रोज मनामध्ये प्रश्न येतो, की रोज-रोज काय शेअर करावं किंवा रोज-रोज आपण तीच कामं करतो आणि आहे हेच रुटीन सुरू असतं. त्यात बाकी काहीच वेगळं नसतं आणि असं मला वाटते, की थोडं-थोडं, हळू आपल्या व्लॉगिंगमध्ये थोडंसं चेंजेस करायला पाहिजेत. पण काय करू ना तेच नेमकं समजत नाही. पण म्हटलं असो, जे तुम्हाला माझं डेली रुटीन आवडतं ना तेच तुमच्यासोबत शेअर करावं. इथे संध्याकाळचे 5-5:30 वाजले असतील. त्या टायमिंगला मी चहा बनवायला घेतला होता आणि अचानकच मला दाढदुखीचा इतका प्रचंड त्रास झाला ना, म्हणजे काय सांगायलाच नको. एका साईडचा डोळा आणि गाल पूर्ण सुजला होता आणि त्याच्यामध्ये मोठा उद्योगसुद्धा वाढला. ते काय ना तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. इथे आमच्या दोघींसाठी पण चहा बनवून घेतला होता आणि सांगते, माझ्या मामाची मुलगी 2-3 दिवस झाला आमच्याकडे राहायला आली आहे. मग ते आमच्या दोघींसाठी पण चहा बनवला होता. धनुषला पण दिला आणि काय झाले काय माहिती, धनुषनं 4-5 दिवस झालं अजिबात दूध पित नाही आहे. म्हणजे तो नकोच म्हणतो आणि घेतो, 1-2 घोट पिल्यासारखं करतो आणि बाकीचं राहिलेलं मग सगळं त्याचं ते नेऊन ना टाकून देत असतो. त्याला काय होतंय ना तेच समजत नाही. मग त्याच्यानंतरनं कामं करायला घेतली आणि तर मामाच्या मुलीने शूट केलं ते मला समजलंच नाही. तिच्या फोनवरती आजीचा कॉल आला होता. मग मी बोलत कामं करत होते, तर तिचा तो पराक्रम चालला होता व्हिडिओ शूटिंगचा. मुलं जेव्हा छोटे असतात त्यावेळेस असं वाटतं की ती कधी मोठे होतील म्हणून, पण जेव्हा मोठे होतात ना त्यावेळेस असं वाटतं की ती लहान होती तेच बरं होतं. धनुष आजकाल इतका वैताग द्यायला लागला ना, म्हणजे त्याचं दिवसभर हेच काम सुरू असतं ना, की पसारा काढ, त्याच्यासोबत खेळत बस आणि बऱ्याचशा गोष्टी. कपड्यांच्या इथे मी घड्या ऑलरेडी करून ठेवलेल्या होत्या, पण तो आला आणि सगळ्या घड्या विस्कटून टाकल्या. तर रागवता सुद्धा येत नाही कारण समजायला लागले. आणि आता असं करतो ना मी, त्याला थोडं जरी रागवले ना तरी पण अशी करंगळी दाखवतो मला आणि मम्मी तुझ्यासोबत गट्टी, मी नाही बोलणार. मग तसं बोललं की खूप जास्त वाईट वाटतं. मग काय करणार, 5 मिनटं जवळ घेतलं, लाड केली आणि मग त्याला बाहेर पाठवून दिला आणि मी पटपट कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या. इथे मामाची मुलगीसोबत बोलत गप्पा मारत हे माझं काम सुरू होतं आणि धनुष्य अजून पण मस्ती सुरूच होती. माझ्या हातामध्ये जी तुम्हाला आता मी रिंग दाखवली ना, त्या रिंगचं पुढे तुम्ही नक्कीच बघा बरं का. कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवायला पण कपाटामध्ये घेतल्या. आजकाल काय होतंय ना, पाऊस जास्त पडत असल्यामुळे कपडे काही व्यवस्थित सुकत नाहीत आणि त्याच्यामध्ये आमच्या गॅलरीमध्ये टाकले आम्ही पत्र. त्याच्यामुळे बरंचसं वारं वगैरे येत नाही, ऊन वगैरे येत नाही आणि ऊन तर पडायचा प्रश्नच नाही कारण धो पाऊस सुरू आहे. त्याच्यामुळे बाहेरच्या ग्रिलमध्ये कपडे व्यवस्थित सुकतात. मग तिकडे टाकून छान कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि हे पडदे मला ह्यांनी सांगितलं होतं की तो वॉश करून घे म्हणून, कारण गणपतीचं डेकोरेशन आमचं ऑलमोस्ट सेट झालेलंच आहे आत्ता. हे पडदे वगैरे लावायचे होते, पण जो आम्ही व्हाईट कलरचा पडदा घेतला ना त्याला हे मॅच करत नव्हते म्हणून मग ते नकोच म्हटलं. नंतर कधीतरी कोणत्या गोष्टीसाठी वापरता येतील. मगाशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं माझ्या हातातली रिंग, तर ती धनुषने खेळता बाहेर घेऊन गेला होता. माझं काम सुरू होतं तेव्हा बाहेर गेला आणि त्याच्यानंतर आतमध्ये आला, असा गुडघ्यावरती बसला आणि मला रिंग घालायला लागला. मला इतकं कौतुक वाटलं ना. आणि मागच्या वेळेस आम्ही गणपतीचं डेकोरेशन करत होतो ना त्यावेळेस पण त्यानं असं फुलं घेऊन तो पायावरती बसला होता. त्यावेळेस मी खूप जास्त शॉक झाले होते. हे अंगठीचं त्याने पहिल्यांदाच केलं आणि त्यावेळेस पण त्या रोजचं पहिल्यांदाच त्याने केलं होतं, तर खूप छान वाटत होतं तसं. त्याच्यानंतरनं मग मी आले हॉलमध्ये, कारण आता बेडरूम वगैरे सगळं क्लीन करून झालं होतं. किचनसुद्धा क्लीन करून झालं होतं. राहिलं आहे फक्त हॉल राहिला होता. आणि इकडे बघा आमचं गणपतीचं डेकोरेशन तर ऑलरेडी तयारच म्हणजे आधीच प्लॅनिंग केलं होतं की आपण व्यवस्थित करून ठेवूयात म्हणून, कारण मग ऐन टायमिंगला खूप जास्त गडबड होते आणि ज्या गोष्टी नको व्हायला होत्या ना त्यासुद्धा झाल्या. पण काय करणार, त्या सगळ्या गोष्टी नॅचरली आहेत, थोडी ना आपल्या हातामध्ये आहेत. किचनमधलं बेडरूममधलं सगळं सेट झालेलं आहे, तिथं मला काय करायची गरज नव्हती. राहिलं होतं फक्त युनिट. आणि हे बोलले होते की गणपती बसणार ना त्याच्या आदल्या दिवशी तू व्यवस्थित क्लीन वगैरे करून घे किंवा हरतालकीची पूजा मांडायच्या वगैरे आधी करून घे, नाहीतर त्याच्यावरती परत डस्ट बसते म्हणजे बसतेच. तर मग तसंच मग क्लीन करायला घेतं, नाही तर तुम्ही म्हणाल की गणपतीचं डेकोरेशन तर तू आधीच करून ठेवलेस आणि मग आत्ता कसं काय हे क्लीन करते. तर असं काही नाही, म्हणजे हे बोलले होते मला की, आणि कारण काय झालं होतं ना की संडेपासूनच आमच्या घरामध्ये डेकोरेशनला सुरुवात झाली होती. सॅटर्डेपासूनच झाली होती. त्याच्यामुळे मला हे काही जास्त क्लीन करता आलं नव्हतं म्हणून मी बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरल्या होत्या. हे फक्त राहिलं होतं आणि मेन म्हणजे हॉलच क्लीन पाहिजे, कारण हॉलमध्ये बेडरूममध्ये कोण जाणार नाही, पण गणपती बाप्पा बसलेत म्हटल्यानंतर हॉलमध्ये कोण ना कोणतरी येणारच असं होतं ना. म्हणून जे काही वरचे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना ते सगळे काढून घेतले, व्यवस्थित क्लीन केले आणि परत ठेवून दिले. डीप क्लिनिंग मी करत बसले नाही, कारण त्यांना वॉश वगैरे करायला वेळ लागतो किंवा सुकायला पण पाहिजेत ना थोडेसे, आणि ऊन नाही आहे म्हणून मग मी थोडंसंच आपलं क्लीन करून घेतलं. तर झालं काय ते तुम्हाला सांगते. म्हणजे मंडेच्या दिवशी सकाळपासून ना अचानक, किंवा सॅटर्डे संडेपासून म्हणायला सुद्धा काय हरकत नाही, पण मला ते एवढं जाणवून नाही आलं.
माझे दाढ वगैरे जास्त काही दुखत नव्हतं, पण एका साईडचा डोळा आणि गालना म्हणजे डोळ्याच्या खाली खूप जास्त सूज येत होती आणि मला समजतच नव्हतं की नक्की काय होते ते. आणि हा सेम प्रॉब्लेम ना रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीसुद्धा मी फेस केला होता, पण मला वाटलंच नाही असं की काय म्हणजे असेल म्हणून, कारण माझी दाढ ऑलरेडी ती किडलेलीच होती आणि त्याचा काय मला त्रास होत नव्हता. पण डोळा आणि हे काय सुचते म्हणून मी आपलं असं नॉर्मली वरती करून असं बघितलं की नक्की दाढेला वगैरे काय झाले का म्हणून. तर तिथलीच दाढ नेमकी किडलेली होती आणि मग आम्ही संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टर म्हटले की त्याच्यामध्ये सेप्टिक झालेलं आहे, सो तुम्हाला दाढ काढावीच लागेल, ऑप्शनच नाही तिथं दुसरा. बरं म्हटलं ठीक आहे, कारण ते लय दिवस म्हणजे जास्त दिवसाचं पेंडिंगच काम होतं ते, असं म्हणायला पण काही हरकत नाही. मला दाढेचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, म्हणजे 2-3 दाढा तर अशा किडलेल्याच आहेत. सो माझी कधी ना कधी तर ट्रीटमेंट करायचीच होती आणि फायनली ती सुरू झाली असं म्हणायला पण काही हरकत नाही आहे. मागच्या महिन्यापासूनच मी ह्यांच्या खूप जास्त मागं लागले होते की आपण करूयात म्हणून, पण हे म्हटले होते की थांब थोडे दिवस, कारण काही पर्सनल प्रॉब्लेमसुद्धा असतात त्याच्यामुळे. मग थांबलो तर ते इथपर्यंत पोचलं. पण असू देत, आता सुरुवात झाली आहे तर सगळं व्यवस्थितच होईल. त्यानंतरनं मी काही शूट नाही केलं. हॉस्पिटलमधून आले, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतरनं मग धनुषच्या हातावरती, माझ्या हातावरती मेहंदी काढली आणि खूप जास्त एक्सायटेड होते ना मी गणपतीसाठी, पण सगळा माझाच पचका झाला. त्याच्यानंतरनं मग सकाळी उठले, ह्यांच्यासाठी टिफिन बनवायला घेतला. आता टिफिन रोज सुरुवात झाली मला, त्याच्यामुळे तुम्हाला आता बरेचसे व्हिडिओ असे मॉर्निंग रुटीनचेच बघायला भेटतील. इथे त्यांच्यासाठी ना भाजी म्हणजे बटाट्याची भाजी बनवली होती. 2 दिवस सुट्टी होती, पण भाजी आणायचं काही लक्षात नाही राहिलं, म्हणून मी बटाट्याचीच भाजी बनवली आणि पिवळा बटाटा बनवायला घेत होते. नंतरनं समजलं की कढीपत्तासुद्धा नाही आहे आणि कढीपत्त्याशिवाय तो पिवळा बटाटा काही चांगलासुद्धा लागत नाही. तिखट बटाटा केला, चपाती बनवली, एका साईडला चहा ठेवला होता. चहा वगैरे दोघांनी एकत्र घेतला आणि त्याच्यानंतरनं मग त्यांचा टिफिन पॅक करून घेतला आणि ठरवले आता काकडी, टोमॅटो असं त्यांना ह्याच्यामध्ये द्यायचं. हरतालिकेची पूजा वगैरे मला मांडायची नव्हती, पण म्हटलं चला आता उपवास पकडूयात, खंड पडून द्यायचा नसतो उपवासामध्ये आणि असं असतं ना की एकदा सुटला तर तो परत पकडायचा पण नसतो. म्हणून मग माझ्यासाठी चिप्स तळले होते आणि मग जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतरनं मग धनुषला पण स्कूलमधून घेऊन आले. त्याचं म्हणणं होतं की चल मम्मी आपण टीचर खेळता म्हणून, आणि सेम ॲक्टिंग होते तशीच. मी त्याला सोडायला येते, मग टीचर तेव्हा मग गेटपासून आतमध्ये घेतात ना, मग तिथून सुरुवात होती. इथे बघा आमचा टिफिन कसा आहे, म्हणजे बॉटल आहे ती आहे स्कूलची, स्कूल बॅग पण आहे, पण टिफिन ना आमचा टोपामध्ये म्हणजे पातेलं म्हणायला लागेल त्याला. पातेल्यामध्ये ना त्यानं लाह्या घेतल्या होत्या, म्हणजे मुरमुरे घेतले होते आणि मग ते त्याचं चाललं होतं आणि परत रिपीट केलं की गुड मॉर्निंगच मम्मी, बोललो नाही मी तुला म्हणून. परत गेला, डोर बंद केला आणि त्याच्यानंतर आता आल्यानंतर गुड मॉर्निंग बोलला आणि मग आमची आहे अशी परत स्कूल सुरू झाली. मी पण जसं त्याचा टीचर करतात ना डोर वगैरे बंद करून, मग तसं करून घेतलं. आणि पहिल्यांदाच म्हणजे आता इतके दिवस झालं तो स्कूलला जातोय, पण आत्तापर्यंत अशी नाटकं कधीच नव्हती केली, फर्स्ट टाईम केली होती आणि त्याला तो खूप जास्त आनंद वाटत होता. आणि धनुषला आजकाल असं वाटतं ना की त्याच्यासोबत नेहमीच मी खेळावं म्हणून. आम्हाला काही अजून व्यवस्थित बोलता येत नाही, पण आम्ही पोएम सगळ्या म्हणतो बरं का. म्हणजे त्याचं टोनिंग जे आहे ना ते खूप जास्त छान आहे. धनुचा आवाज खूप छान आहे, असं असं मला तरी वाटतं. म्हणजे आई आहे म्हणून कौतुक करत नाही, पण असं सगळ्यांनाच वाटतं की धनुचा आवाज खूप क्यूट आहे म्हणून. अजून एवढं स्पष्ट बोलता येत नाही, पण बोलतो बऱ्यापैकी. हा गणेश चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. ते मी धनुषला छान तयार करून घेतलं आणि फायनली आतुरता संपली. बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे. छान असा गणपती यांनी बसवला होता आणि धनुषचं लगेच पोज मारणं सुरू झालं. म्हणजे त्याला असं वाटतं ना की आता मम्मी माझा फोटोच काढते म्हणून. माझ्यापेक्षा जास्त तो एक्सायटेड असतो. आणि ह्यावेळेसचं डेकोरेशन कसं वाटतं ना हेही मला सांगायला अजिबात विसरू नका बरं का. हे दिवसाचं शूट आहे आणि त्याच्यानंतरनं मग हे संध्याकाळचं शूट. संध्याकाळच्या वेळेला तर इतकं छान वाटतंय ना, म्हणजे काय सांगायलाच नको. खूपच मस्त वाटते. घरामधलं वातावरणही अगदी इतकं प्रसन्न झालं आहे ना. ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसलेत ना ते नक्कीच रिलेट करतील माझ्या ह्या शब्दांसोबत. चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत